बारीक करून घ्यायचं. हे गुलाब छान आणलं मला लावायला. मी लावते नाही. तुला लावायचंय. हा. हे डेकोरेशन झालंय आपलं सिंपल असं डेकोरेशन. आणि हा हार आहे तर हा लावायचा आहे मूर्तीला. आणि बाहेरचं तर बाहेर मी अशी रांगोळी काढली भीम जयंती. आणि असं काहीसं डेकोरेशन केलंय छोटंसं आपलं. कुठं जाऊ द्या. कसं आलंय डेकोरेशन मी केलंय बघा. एवढे विशेष काय वाटलं नाही. हा का. साधं सिंपल केलंय गडबडीत. बाहेर पण तसं केलंय. होय घ्या पाया पडा. चला जाऊया लवकर. हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझं आवरलंय आणि आज उशीर झाला सगळ्यांचं आवरलंय. आणि तिकडे पण डेकोरेशन हे करण्यामध्ये खूप उशीर झाला. आणि आवरल्यानं आता जायचं आता पुतळ्याकडं. तर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर आज आपल्या अंधाऱ्या आयुष्यामधला त्यांनी आपलं आयुष्य उजेडामध्ये नेलं. तर आज खूप मोठा दिवस आहे आपल्यासाठी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर चालले आता फोटोशूट आणि पुतळ्याकडे जातो. तर मी केलाय असं काहीसा लुक. आणि स्वप्नाजा पण गेल्या वर्षी सारखाच. मी पण गेल्या वर्षी हीच साडी वेअर केली ती. तर तसाच लुक केलाय, थोडासा वेगळा केलाय. सो चला मग आता आम्ही जातोय. तर बाहेर ऊन पण खूप झालंय. तर बघूया आता कसं काय होतंय. तर असंच कंटिन्यू व्हिडिओ बघा जयंतीचा ब्लॉग. तर त्यांचं चाललंय तिकडं फोटोशूट. झालं का. चला मला वर का इकडे खाली कट हे केलं. हे काढू नको. पप्पाला कट करून टाकला. झालो. चला फोटो काढायचे. काय बाई एवढी छान पोज कोण देते. पण काढायचा. नाही फोटो काढा. चला लो गर्दी. ट्रॅफिक जाम, गर्दी फुल गर्दी.
इथे चांगलं नाही गणपती. सावली कसा वाटायलाय तुम्हाला? नाही बांधता तुम्हाला छान वाटायला. गरमी व्हायला लागली, गरमी. नाश्ता पण आहे, खायचा का? नाश्ता पण आहे. प्रियंका म्हणतो ती नाश्ता करून जा म्हणतो तिकडे नाश्ता आहे. मग जाऊत ना थोड्या वेळाने. पाणी नाश्ता वगैरे. झेंडा घेऊन व्हिडिओ काढायचा मला. बर. लाडू लाडू तर त्याच्या पप्पा सोबतच गेला. होय स्वप्नाच्या. स्वप्नाच्या तू का नाही बांधला फेटा? मला नाही बांधायचं. तुला आधीच गरमी व्हायला लागली. होय फोटो काढायला. बरं चाललंय आता रिटर्न घरी. खूप लागायला लागले. आता जातोच घरी आता. आल्या कुल्फी खायला चालू केलं. होय ह्यापर्यंत ड्रेस पण बदलीला. आत्ताच आलं तेवढी गरमी बाहेर आणि त्यांनी आणलं आता माझा कुल्फी थंड थंड खायला. खातो. तिथं खूप सारं होतं खायला, आपण खाल्लंच नाही. लय मोठं होतं तिथं खायला. होय आईस्क्रीम खाली तिथं लय सारं खायला होतं आणि आम्हाला झालंच नाही खायला. तर आता आवडतं. आता मस्त उन्हामध्ये ना झालं. चलत गेलं, चलत आलं. बघा पोरी कशी आईस्क्रीम खाती. तिला तर वाटत होतं कधी ड्रेस काढू कधी नाही. चालला माझं चेंज. तर आता म्हणलं मी बिर्याणीची तयारी करते. तर म्हणलं आवरून घ्यावं आपलं स्वयंपाकाचं, म्हणजे संध्याकाळी आवरून जायला DJ बघायला. तर मिरवणुकीमध्ये तर संध्याकाळचं खूप छान असणार आहे. तर असंच कंटिन्यू बघा. आणि मला संध्याकाळचा लुक कसा होतोय ते पण बघा. आणि सकाळचा मला पांढऱ्या साडीवरचा कसा वाटला ते पण नक्की सांगा. तर सकाळी खूप गर्दी होती आणि गरमी पण खूप होती. तर खूप वेळ झाला मला तिकडंच. तर आल्यावर रील्स हे पोस्ट केल्या, फोटो हे. तर खूप छान आले तेवढ्या गरमीमध्ये पण. तर एक दिवस एन्जॉय असतो. तर म्हटलं आज एन्जॉय, आजच्या दिवशी एन्जॉय आमचा खूप होतो. कारण आज आनंदाचा दिवस असतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार, स्वातंत्र्य सगळं दिलं, जे की या जन्मात आपल्याला कोणीच देऊ शकत नाही. आणि त्यांनी ते आपल्याला सगळं देऊन गेले की ज्याची आपल्याला कधीच काहीच कमी पडणार नाही आपल्या पुढे आयुष्यामध्ये. तर असे बाबासाहेबांची जयंती आपण खूप उत्साहाने साजरी करतो आणि वर्षभर ह्या दिवसाची वाट बघत असतो. तर हा दिवस आपल्यासाठी खूप स्पेशल असतो. त्याच्यामुळे आपण तो आनंदाचा दिवस म्हणून आपण नाचून साजरा करतो. तर आवरले माझं आणि झाली संध्याकाळ.
तर मी माझं असं बड्डेचा ड्रेस घातलाय, वेअर केलाय, तर असं काहीसा लुक केलाय आणि स्वप्नाच्या तिकडं मेकअप चालू आहे. आणि आत्ता चाललोय तर डीजेचा आवाज यायला लागलाय. तर ह्या वर्षी ना कोणीच नाही, म्हणजे घरात एवढे पाहुणे पण नाही आले. सासूबाई आल्या त्या गेल्या जेवण हे करून. तर बिर्याणी केली तर खूप छान झाली होती. तर गेल्या वर्षी ताई होती, आत्या, मम्मी सगळे होते, भाऊजी पण होते. तर खूप छान वाटत होतं. गेल्या वर्षी खूप हे सारे सगळेजण होते, तर छान वाटत होतं गेल्या वर्षी. ह्या वर्षी एवढे कोणीच नाही ना, तर आता एवढं थोडं खाली खाली वाटायला लागले. पाहुण्यारावळे असल्यावर जरा हे वाटते. सो आवरलंय आमचं आणि हसबंड आले. हा का, मनाला खायला बरोबर करीन म्हणतो लोक ना बघायला. हा आवरा की तुमचं कासच येते. मला काय कास बनायला आलं तर मला काय, तुम्हाला कोण बघायचं. मुली आहेत ना लय मोठ्या बघाय, मी आहे. कोण नसलं तर मी बघते. हाय बर चला. सो चला आलेत का डीजे वाजले तर चाल झालेत, संपले काय. बाहेर असं डेकोरेशन बाहेरचं डेकोरेशन तर मोडून पण गेलं. रांगोळ हे तर
आलंय आता घरी. पण स्वप्नाच्या नाचली होती ना हो. नाचली ना मी ती दोघी पण गेल्या वर्षी एवढं नाही नाचलं. गेल्या वर्षी एन्जॉय केलता. हाय ओय बघा. आणि तू केला का नाही डान्स? नाहीच का केला? तर ह्या वेळेस ना थोडाच आम्ही डान्स केला, एन्जॉय केला. गेल्या वर्षी ना पल्लवी होती, किरण होती, मम्मी होती. तर खूप एन्जॉय केला आम्ही गेल्या वर्षी. तर ह्या वर्षी नाही येत त्या. तर होय, स्वप्नाच्या ना उभा राहू जळून गेली होती. तर ती थोडंफार मीच तिला म्हणत होती डान्स हे कर. तर झाली आता जयंती. बरं. तर आता 1 वर्ष अजून वाट बघावं लागेल. होय 14 एप्रिलची. तर ह्या वर्षीचे डेकोरेशन खूप छान होत्या. छान होते मस्त. 10च्या नंतर एवढे डीजे आले, खूप गर्दी झाली 10च्या नंतर. कसलं डेकोरेशन. हा डेकोरेशन छान. आम्ही व्हिडिओ काढले डेकोरेशनचे. तर खूप छान होते. आणि डीजे पण एवढे वाजत होते ना. तर खूप सारे डीजे आले होते 10च्या नंतर. अजून पण चालू आहेत. तर आम्ही आलत घरी निघून, पाय दुखायला लागले उभा राहू. तर असंच पूर्ण दिवस फुल एन्जॉय केला. खूप भारी वाटलं. महामानवाची जयंतीचा उत्सव. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि जयंतीचा ब्लॉग आता तुम्हाला डायरेक्ट पुढल्या वर्षी बघायला भेटेल. चला बाय बाय. हा काय हा बाय.